नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी सर्वात अगोदर कढईत पाणी उकळायला ठेवले. त्यात किंचित मीठ घालते आणि सोया चंक्स घालते एक मोठा वाटी भरून आणि 2-3 मिनिटं उकळल्यावर काढून घेते आणि थंड झाल्यावर हाताने दाबून घेते आणि 2-3 वेळा धुवून घेते. त्यातले 2 वेगळे काढून ठेवलेले आहेत. इथे कढईत तेल घेऊन एक मोठा बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते. टोमॅटो 2-3 मिनिटं परतून झाल्यावर थोडंसं पाणी घालते आणि सुके मसाले घालते. धणे पावडर, किचन किंग मसाला, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेते. त्यानंतर थोडीशी हळद आणि हिंग घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आता थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. मसाला शिजलेला आहे. त्यात एक उकडून कापून घेतलेला बटाटा घालते. सोया चंक्स घालते आणि चणे भिजत घालून कुकरमधनं शिजून घेतलेले ते घालते. थोडंसं पाणी घालून सगळं एकत्र करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. झाकण काढलेलं आहे. इथे भाजी शिजलेली आहे छान. त्यात कसुरी मेथी आणि थोडासा गरम मसाला घालते. मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. चण्याचे सोया चंक्स घालून सुकी भाजी तयार आहे. इथे 2 हापूस आंबे घेतलेले धुवून त्याचं साल काढून घेते. आंब्याची साल काढून झालेले आहे. आता त्यातला गर कापून घेते. मॅश करून घेते. मिक्सरमधनं नाही काढायचे. आता गॅसवर गरम करायला ठेवते. तर चवीप्रमाणे साखर घालते आणि मिक्स करून घेते आणि अर्धवट झाकण लावून उकळी काढून घेते. आंब्याचा हलवा शिजलेला आहे. वेलची पावडर घालते आणि घट्ट होईपर्यंत परतून घेते. आंब्याचा हलवा तयार आहे. इथे बाजूला काढून ठेवलेले सोया चंक्स घालते. त्यात लसणीच्या पाकळ्या, हिरवी मिरची, 2 सुक्या मिरच्या, थोडंसं आलं आणि मिक्सरला जाडसर वाटून घेते. ते कढईत तेल घेतलेले त्यात फोडणीला जिरं घालते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिंग घालते. कांदा थोडासा परतून झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेतलेले सोया चंक्स घालते आणि कांद्यावर परतून घेते. एक उकडून घेतलेला बटाटा घालते आणि मॅश करून घेते. त्यात किचन किंग मसाला, हळद, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, कसुरी मेथी, काळी मिरी पावडर, कोथिंबीर घालते आणि गॅस बंद केलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेते आणि थंड झाल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालते. 2 चमचे तांदळाचं पीठ घालून हाताने मिक्स करून घेते. आता त्याचे छोटे गोळे करून घेते. अशा प्रकारे गोळे केल्यावर त्यांना कटलेटचा आकार देते. इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. कटलेटना तांदळाचं पीठ लावून घेते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला त्यात शॅलो फ्राय करून घेते.
2-3 वेळा परतून थोडं थोडं तेल घातलेलं आहे आणि लालसर होईपर्यंत कटलेट शॅलो फ्राय करून घेते. कटलेट शॅलो फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. ते पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते. 2-3 कोकमं घालते. त्यानंतर थोडीशी हळद घालते आणि पुन्हा एकदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर त्यात भेंडी घालते बारीक कापून घेतलेली आणि कांद्यावर परतून घेते. 4-5 मिनटं परतून घेते. त्यानंतर झाकण लावून घेते. झाकण काढून मिक्स करून घेते. भेंडी शिजलेली आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते बारीक चिरलेली. भेंडीची भाजी तयार आहे. इथे कढईत एक मोठा चमचा तूप घेते. तूप वितळल्यावर त्यात 2 सुक्या मिरच्या घालते फोडणीला. मिरच्या परतून झाल्यावर 7-8 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या घालते. फोडणीला जिरं घालते आणि सगळं एकत्र मिक्स करून घेते. लसूण लालसर झाल्यावर 2 हिरव्या मिरच्या घालते कापून घेतलेल्या. फोडणीला थोडंसं हिंग घालते आणि सगळं मिक्स करून घेते. त्यानंतर हळद घालते. इथे मुगाची डाळ कुकरमधनं शिजून घेतलेली आहे. पाणी घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मुगाच्या डाळीच्या वरणाला छान उकळी काढून घेते. मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.